एक तर जे काय खरं आहे, कुठलाही राजकीय दबाव न घेता पोलीस प्रशासनाने जे काय खरं आहे ते लोकांसमोर आणलं पाहिजे। पण आपण जर बघितलं तर गेले काही दिवस खडसे साहेब या सरकारच्या विरोधात आणि सरकारमध्ये असणारे एक एकदम सीनियर मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या विरोधात ते गेले काही दिवस बोलत आहेत आणि हे बोलत असतानाच ही कारवाई झाली म्हणून काही लोक नक्कीच या बाबतीत शंका घेत आहेत। त्याच्याबरोबर आपण जर बघितलं तर त्यांचे जे काही व्हिडिओ होते, जे इन्व्हेस्टिगेशन म्हणा नाही तर जेव्हा कारवाई केली गेली ते कुठेही कोर्टात जाण्यापूर्वीच मीडियापर्यंत आले होते। याच्यामध्ये मीडियाची चूक नाही, पण मग मीडियापर्यंत ते पोहोचवले कुणी? मग ते पोलिसांनी पोहोचवले का? आणि मग जर पोलिसांनी पोहोचवले असतील तर मुद्दामून मग याला राजकीय पब्लिसिटी व्हावी, नाही तर याच्यात कुठेतरी राजकारण घुसावं, नाही तर राजकीय लोकांना अडचणीत आणलं जावं म्हणून हे व्हिडिओ दिले गेले होते का? मग कुठं ना कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक शंका वाटते। आमचं एकच म्हणणं आहे, जे खरं आहे ते पुढं आलं पाहिजे, पण याच्यामध्ये जर राजकारण असेल, याच्यामुळे मुद्दामून जर कोणाच्या घरावर नाही तर घरातल्या लोकांवर तिथं ट्रॅप करून एक वेगळ्या पद्धतीने प्लेसमेंट जर केली असेल तर हे योग्य नाही। असं घडलं असेल तर हे राजकारणाचं अतिशय लोअर लेवलची पातळी आज राजकारणाला गाठली असं आपल्या सर्वांना म्हणावं लागेल। पण त्याचवेळी गिरीश महाजन असं देखील म्हणतात की खडसेंचे जावई हे काय लहान मुलगा आहे का, त्याला उचलून न्यायला सकाळी आणि रेव पार्टी करायला, आणि खडसे एका बाजूला त्यांच्या जिल्ह्यामध्ये सध्या ड्रग्ज आहेत असं पत्रकार परिषद घेऊन जायचं। बघा, अजून पोलिसांनी कुठेही काही सांगितलेलं नाही। पत्रकार परिषद घेतली साहेब, त्याच्यामध्ये रक्तात निघाले का, सॅम्पल दिलेले आहेत, रिझल्ट आलेत का, रिझल्ट हे तिथं बघावे लागतील। त्याच्याचबरोबर प्रायव्हेटली एक तिथं पार्टी ही सुरू होती, पण त्याच्यामध्ये ड्रग्ज असतील तर ते योग्य नाही। त्याच्याचबरोबर कुणी ती पार्टी बोलवली होती हे तिथं गेले असतील तर इतर ज्या महिला आहेत नाही तर लोक आहेत ते जे प्रांजल आहेत, ज्या खडसेताईंचे मिस्टर आहेत, त्यांची आणि त्या लोकांची ओळख होती का? मग त्यांच्या पर्समध्ये सापडलं का? मग ह्या सगळे अनेक अनुत्तर प्रश्न आहेत, ते आत्ता लगेच काही बोलता येणार नाही, त्याला थोडासा वेळ काळ जाऊन द्यावा लागेल। पण जेव्हा रिझल्ट येतील, जेव्हा आपण ब्लड रिपोर्ट म्हणतो हे तिथं बघावं लागतील। फक्त विनंती एवढीच आहे की पूर्वी ससूनचं नाव हे फार खराब झालेलं आहे, तिथं रिपोर्ट बदलले जातात, खोटे रिपोर्ट दिले जातात। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर फार काळजीपूर्वक इथं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, निपक्ष इन्व्हेस्टिगेशन होणं अतिशय महत्त्वाचं आहे। काय दादा, अशी देखील मागणी होती की रोहिणीताईंनी आता राजीनामा द्यावा, कारण त्यांचे हजबंड अशा पद्धतीने ज्या म्हणजे 5-7 जणांवर टोटल ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी अटक दाखवली, त्यामध्ये 2 महिला देखील आहेत, त्या रेव पार्टीमध्ये महिला देखील होत्या। आणि एवढंच काय तर ते फ्लॅटसुद्धा जे स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत ते प्रांजल यांच्याच नावाने बुक आहेत, बिल आहेत तशी। नाही, बरोबर आहे ना, पण काय घडलंय हे स्पष्टपणे बाहेर येणं, कोणाच्या रक्तामध्ये ड्रग्ज सापडत आहेत ते आपल्याला तिथं बघावं लागेल आणि अजून स्पष्टता या केसच्या बाबतीत येणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा चर्चेत असताना, नाहीतर आपल्याला अजूनपर्यंत हा विषय कोर्टात न जाता पोलिसांकडे सगळे पुरावे तिथं होते आणि मग कोर्टात न जाता, कोर्टात पुरावा न देता तो सगळा पुरावा हा मीडियापर्यंत आला कसा? मग मुद्दामून याला कुठेतरी एक मीडिया ट्रायल व्हावी, मीडियामध्ये हे सर्व विषय यावेत आणि मग खडसे परिवाराला बदनामी केली जावी, असं कुठेतरी रणनीती आहे का? हे असे अनेक अनउत्तरित प्रश्न आहेत। याच्यामध्ये आपल्याला लगेच काय बोलून चालणार नाही, थोडासा वेळ जाऊन द्यावा लागेल। काही महिन्यांपूर्वी तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये अशाच पद्धतीने पोलिसांनी, म्हणजे हे आणि ती केस वेगळी आहे, इथं ते घडलं असेल असं मी म्हणत नाही, पण मुंबईमध्ये काय घडलं होतं, एका मोठ्या व्यावसायिकाला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या कुठल्या ते कर्मचाऱ्याजवळ नाही तर काही जवळच्या व्यक्तीच्या खिशामध्ये पोलिसांनीच ड्रग्ज ठेवले होते, त्याला तिथं पकडलं, केस तयार केली आणि नंतर जेव्हा CCTV कॅमेरा सर्व बघितले त्यात स्पष्टपणे कळलं की पोलिसांनीच कुठंतरी त्या मोठ्या बिल्डरला, व्यावसायिकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तिथं झाला होता। ते प्रकरण आणि हे वेगळं असलं तरी त्या पद्धतीने इथं काय तसं झालं नाही ना, असं आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल। दादा, सत्ताधारी म्हणजे गृह विभागाचा पूर्ण वापर करताना दिसत आहे, कारण काही दिवसांपूर्वी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, आज खडसे स्वतः म्हणतात की नाही असं ट्रॅप असू शकत होता, आम्हाला याची कल्पना होती, पण
म्हणजे एक एक करून विकेट. तुम्ही बघा, या गेल्या अधिवेशनामध्ये जेव्हा मी युवा संघर्ष यात्रा काढली होती, 800 किलोमीटर चाललो होतो, त्याच्या काही दिवसातच माझ्यावर ईडीने कारवाई केली. ते झालं. अधिवेशनामध्ये मी सरकारच्या विरोधात मुद्दे मांडले. या अधिवेशनामध्ये सुद्धा अतिशय आक्रमक पद्धतीने सरकारच्या विरोधात बोललो, तर ईडीने लगेच 400 तिथं केले. फक्त अधिवेशन उचतं ते थांबले आणि नंतर कोर्टामध्ये ती प्रेस केली आणि आता ती ऑगस्टमध्ये तिथं कोर्टासमोर चर्चेसाठी तिथं येणार आहे. त्याच्याचबरोबर जेव्हा मी यांचा व्हिडिओ, म्हणजे जे कोकाटे जे मंत्री आहेत त्यांचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर टाकला, 2 दिवसापूर्वी जी घटना घडली होती, जिथं मी आव्हाडसाहेब आणि मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, ती घटना 2 दिवसापूर्वी घडली होती आणि मी जेव्हा तो व्हिडिओ टाकला, लगेच 2 तासामध्ये तिथं माझ्या विरोधात 353ची कारवाई झाली. आणि मग आता जे खडसे साहेब आहेत, 4 दिवस झालं सातत्याने हनी ट्रॅपबद्दल बोलत आहेत. हनी ट्रॅप म्हणजे काय, की मुद्दामून एखाद्या नेत्याला, त्या जवळच्या लोकांना, अधिकाऱ्यांना व्हिडिओ, फोटो काढून ब्लॅकमेल केलं जातं आणि मग लगेचच हा सुद्धा जर प्रकार आपण बघितला तर कोणाला कुठं काय माहीत नव्हतं, तिथं पोलीस गेले, ठीक आहे, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन असू शकतं आणि मग ही घटना तिथं घडली. त्यामुळे याच्यामध्ये खरंच काय घडलं हे लोकांसमोर आलं पाहिजे. पण ज्या पद्धतीने काय गोष्टी इथं घडलेल्या आहेत त्याच्यात नक्कीच कुठं ना कुठं तरी थोडा का होईना एक राजकीय वास हा तिथं आपल्या सर्वांना येतोय. दादा, आता दुसरा प्रश्न, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, म्हणजे अर्थात आज राज ठाकरेंनी पुढाकार घेत थेट मातोश्रीवर ते पोहोचले. तुम्ही देखील बघितलं असाल, बॉडी लँग्वेज एक वेगळी दिसली दोघांची आज. म्हणजे अर्थात सत्ताधारी पक्षाचे कुठेतरी थोडंसं घाबरलेलं वाटतं. नाही, वाढदिवसानिमित्त राज ठाकरे साहेब हे उद्धव ठाकरे साहेबांना भेटून शुभेच्छा देत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर योगायोग बघा, या दोघांचा फोटो जिथं काढला त्या फोटोच्या मागे शिवसेना पक्षप्रमुख हे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो हा मागे होता. जसं काय या 2 भावांना ते सांगतायत की आता भाऊ म्हणून तुम्ही एकत्रित या. आता याचा राजकीय अर्थ काढून चालणार नाही. आमचं एकच म्हणणं आहे की मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जे कोणी एकत्रित येत आहेत त्याचं स्वागतच आहे. पण स्वागत करत असताना, राजकीय भूमिका घेत असताना आपण जे काय समाजामध्ये वागतो, नाही तर आपले कार्यकर्ते ज्या पद्धतीने तिथं वागत असतात त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मात्र BJPला होऊ नये याची दक्षता सर्वच पक्षांनी तिथं घेतली पाहिजे. पण 2 भाऊ एकत्रित येत असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे त्या गोष्टीचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे. महाविकास आघाडीला याचा फायदा होईल राज ठाकरे जर एकत्र आले? आज सांगणं फार गडबडीचं ठरू शकतं आणि ह्याच्यामध्ये आम्ही राजकीय भेट न समजता याला फक्त कौटुंबिक भेट असं तिथं समजतो आणि त्याच्या पलीकडे तिथं काही नसेल असं मला तरी तिथं वाटतं. दादा, भाजप नेते राजपुरोहित आपण शरीरानं शरद पवार साहेबांसोबत, पण मनानं भाजपच्या नेत्यांसोबत कोणता नेता आहे याची शोध घ्या असं त्यांनी. जेव्हा नितेश राणे साहेब काँग्रेसबरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे, स्वतःच्या विचाराने बोलायचे, पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजपबरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात तीच सातत्याने सेम कॅसेट ते तिथं बोलत राहतात. पूर्वी लोकांच्या बाजूने बोलायचे, इथं नेता बोलतो ते तिथं बोलतात आणि भाजपमध्ये चांगलं पद मिळावं यासाठी सातत्याने त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता हे एकदा लोकांना तुम्ही तिथं सांगावं. सावरकरांबद्दल तुम्ही काय काय ट्विट आणि भाषणं केलीत हे लोकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सांगावं. आणि जसं काही लोक म्हणतात, खास करून आपण पुण्यामध्ये आहेत, पुण्यामधल्या एका पत्रकारांनी तुम्हाला असं विचारलं होतं की जसे काही लोक कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलतात, तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाला तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्हीच इतक्या चिखलामध्ये तिथं अडकलं आहे, त्यामुळे दुसऱ्याबद्दल तुम्ही बोलू नये असं या ठिकाणी मला वाटतं. आधी ज्या पक्षात मी होतो आत्तासुद्धा त्याच पक्षाबरोबर आहे. जो विचार आणि ज्या विचाराला ताकद देत होतो आत्तासुद्धा त्याच विचाराला ताकद देतो. त्यामुळे एकदा कुठंतरी आपण आरशामध्ये बघणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. भाजप नेते राजपुरोहित यांनी वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार आहेत. डोनाल्ड ट्रम्प गेले 3 महिन्यापासून त्यांना सातत्यानं फोन करतात पण नरेंद्र मोदी फोन उचलत. नरेंद्र मोदी साहेबांनी हे सांगू द्या ना की ट्रम्प हे मला गेले अनेक दिवस फोन करतायत पण मी फोन घेत नाही. एक तुम्ही समजून घ्या, 22 वेळा डोनाल्ड ट्रम्प काय बोलले की पाकिस्तानला मी फक्त 1 फोन लावला आणि भारताला 1 फोन लावला,
की तुम्ही जे तुमचा वाद चालू आहे, भांडण जे चालू आहे, तुमचं ते वॉर चालू आहे, ते आत्ताच्या आत्ता तुम्ही बंद करा, नाहीतर अमेरिका तुमच्यावर टॅक्स लावेल. आणि लगेचच मोदी साहेब नाही तर भारताले आणि पाकिस्तानले माघार घेतली. हे 22 वेळा बोलले डोनाल्ड ट्रम्प, पण याच्या विरोधात नरेंद्र मोदी साहेब एकदा सुद्धा बोललेले नाहीत. आमचं एकच मत आहे की या सर्व भाजपच्या नेत्यांना, आपल्या प्रमुख नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही अनेक लोकांची तुलना तिथं केलेली आहे, पण देवदेवतांची तुलना तुमच्या नेत्याबरोबर करणं म्हणजे कुठंतरी जो विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहे त्याचाच विरोधाभास आपल्याला इथं म्हणावा लागेल. म्हणजे उद्या जाऊन फक्त आता आपल्या पैशावर हे गांधीजींचा फोटो काढून मोदी साहेबांचा फोटो येणं बाकी आहे. आणि मंदिरामध्ये जसं तुम्ही म्हणता तसं देवदेवतांचे तिथं मूर्त्या सोडून हे कुठंतरी ह्या भाजपच्या नेत्यांच्या मूर्त्या फक्त येऊ नये एवढी आपण अपेक्षा करूया. मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की जर मी मुख्यमंत्री असतो तर 50,000पेक्षा 1,00,000 रुपयाचं अनुदान मी शेतकऱ्यांना वाटप केलं असतं. मुश्रीफ साहेब हेच सांगतायत की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते अकार्यक्षम आहेत, त्यांना काही जमत नाही, शेतकऱ्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाही. त्यामुळे ते स्वतः म्हणजे अजितदादांना बाजूलाच ठेवलं. ते स्वतः म्हणजे मुश्रीफ साहेब जर मुख्यमंत्री झाले असते तर मी शेतकऱ्याला मदत केली. म्हणजे मुश्रीफ साहेबांनी एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत. म्हणजे एक तर देवेंद्र फडणवीस साहेब ते काहीच काम करत नाहीत, त्यांना शेतकऱ्याचं काहीच पडलेलं नाही. आणि आज त्यांच्या पक्षामध्ये दादांचं कुठेही काही महत्त्व नाही. आज सर्व नेते त्यांच्या पक्षातले म्हणजे अजितदादांच्या पक्षातले हे स्वतः स्वयंभू आहेत आणि स्वतः सगळे मोठे नेते तिथं झालेले आहेत. हे कुठेतरी तिथं बोलून दाखवलेलं आहे. दादांना तुमचा प्रश्न विचारला असता दादा सरळ उत्तर देत नाहीत. दादा रोहित पवार बोलत राहतात म्हणतात. कुठल्या विषयाच्या बाबतीत दादा म्हणाले? कारण दादांना हे माहिती आहे की मी ज्या परिवारातून येतो त्या परिवारातून मी असल्यामुळे आणि ते स्वतःसुद्धा त्या परिवारातले तर त्यांचासुद्धा स्वभाव तसाच आहे. पुरावे असल्याशिवाय आपण कधी बोलत नसतो. त्यामुळे दादा जेव्हा केव्हा तिथं बोलत असतात काही प्रमाणात ते त्यांची स्टाईल असावी. आता भूमिका आणि पक्ष तिथं बदललेले आहेत. त्यामुळे आज दादा काय म्हणतात हे माहीत नाही, पण दादांना माहिती माझा स्वभाव काय. मी न घाबरणारा आणि त्याच्याचबरोबर जे स्पष्टपणे ते बोलणारा आणि पुराव्याबिना न बोलणारा असा व्यक्ती आहे. शेवटचा प्रश्न तो आहे, आता कुस्तीगीर परिषदेची निवडणूक झाली, काय एकूणच रिझल्ट आहे काय? एकतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद जी आदरणीय स्वर्गवासी मामासाहेब मोहोळ यांनी अनेक वर्षांपासून सुरू केली होती. पैलवानांना न्याय देण्यासाठी, मातीतल्या खेळाला ताकद देण्यासाठी आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी या संघटनेमध्ये लक्ष दिलं. आज पवार साहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक पैलवानांच्या पाठिंबाने जिल्हा संघटना, शहर संघटना आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की ही लढत जी आपण आता लढणार आहोत ना, ते हे जे इलेक्शन होणार होतं ते बिनविरोध व्हावं. आणि हे बिनविरोध झाल्यानंतर मी सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना यांनी अध्यक्ष म्हणून तिथं निवडलेलं आहे. अनेक असे चांगले पदाधिकारी आज निवडलेले गेलेले आहेत आणि नक्कीच हे सर्वजण मिळून आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून कुस्तीला, पैलवानांना आणि या खेळाशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. विजय बराटेंची सचिवपदी निवड झाली. यापूर्वी बाळासाहेब लांडगे होते. विजय बराटे तसे तरुण आहेत, कितपत न्याय देऊ शकतील? 100% न्याय देऊ शकतात. आम्हाला वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन आहे आणि युवा म्हणून युवकाला जी ताकद असते ती ताकद तिथं आहे. धडाडीचे निर्णय हे युवा घेऊ शकतात. म्हणजे मार्गदर्शन आणि धडाडीची ताकद या दोघांचं कॉम्बिनेशन आत्ता या संघटनेमध्ये झालेलं आहे. विजयभाई बराटे हे जनरल सेक्रेटरी आत्ता झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं धवलसिंह मोहिते पाटील हे कार्याध्यक्ष झालेले आहेत. त्याच्याचबरोबर अनेक उपाध्यक्ष आहेत. त्याच्याचबरोबर टेक्निकल सेक्रेटरी बंकट सर असतील, खजिनदार सुरेशजी पाटील असतील, विभागीय सचिव असे अनेक मान्यवर तिथं आहे. आणि पवारसाहेब हे मेंटर म्हणून तिथं राहणार आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळे लोक हे अतिशय प्रामाणिकपणे आजपर्यंत कुस्तीसाठी लढत आलेले आहेत. याच्या पुढे सुद्धा आम्ही सर्वजण आणि ह्या सर्व लोकांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये त्या खेळाला न्याय देण्याचा, खेळाडूंना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न इथं सुद्धा कुस्तीला व पैलवानांना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन. हिंदीमध्ये गडबड व्हायची. हिंदी चालू ठेव.
दादा रोहिणी खड़से, दादा आपके पक्ष की जो रोहिणी खड़से जी हैं उनके पति को पुणे पुलिस ने एक रेव पार्टी के मामले में रेव पार्टी के मामले में आज पुलिस ने हिरासत में लिया है। कुछ एविडेंस भी दिए गए हैं जहां पर ड्रग्स भी लिया जा रहा था। देखो, अगर आप देखिएगा 4-5 दिन से खड़से साहब, ये भाजपा के बहुत बड़े नेता गिरिजी महाजन जी, उनके खिलाफ वहाँ पे बता रहे थे, बोल रहे थे। किस सिलसिले में बात हो रही थी? तो ये जो हनी ट्रैप इंसिडेंट्स जो बहुत पहले वहाँ पे हुआ था, उसी के बाद अभी भी जो हुआ, उसके सिलसिले में वहाँ पे राजकीय दृष्टिकोणातून, राजनीति के एंगल से वहाँ पे एक दूसरे के ऊपर ये दोनों नेता वहाँ पे बोल रहे थे। आज ये कार्रवाई सुबह हुई। अभी जो भी यहाँ पे रिस्पॉन्सिबल है या इसकी जो इन्वेस्टिगेशन होगी, वो इन्वेस्टिगेशन अपॉलिटिकल होने की ज़रूरत है। क्योंकि अगर आप देखो, अभी तक कोर्ट में भी ये विषय नहीं गया। पुलिस के पास सब एविडेंसेस है। सबसे इम्पॉर्टेंट एविडेंस जो होता है वो होता है वीडियो, और वो वीडियो कोर्ट के यहाँ पे जाने के पहले मीडिया के पास वहाँ पे आया। मीडिया की कुछ गलती नहीं, हमारा कहना है पुलिस ने वो वीडियो मीडिया के पास वहाँ पे दिया था। अगर पुलिस इतनी घाई गड़बड़ कर रही है, इतनी रश कर रही है, मतलब कहीं ना कहीं तो भी यहाँ पे पॉलिटिकल कुछ एजेंडा है क्या? ऐसे क्वेश्चंस हम सबको लगते हैं। कुछ महीने पहले बम्बई में भी ऐसी ही घटना वहाँ पे घटी थी। यहाँ पे वो हुई है ऐसे मैं नहीं कहूँगा, लेकिन बम्बई में इसी तरीके से एक 4 पुलिस अधिकारियों ने एक व्यक्ति के पॉकेट में वहाँ पे ड्रग्स डाल दिए थे, और उस संस्था के जो प्रमुख है, जो मालिक है, उसको अड़चन में लाने का कोशिश वहाँ पे हुआ था। अभी वो इंसिडेंस महाराष्ट्र में हुआ था जिसमें 4 लोगों को वहाँ पे इस्तीफा देना पड़ा पुलिस का। अभी उसी टाइप का ये तो नहीं है ना, ये देखने की वहाँ पे ज़रूरत है। लेकिन अगर कोई भी रिस्पॉन्सिबल होगा तो वहाँ पे पुलिस कार्रवाई होनी चाहिए। लेकिन हम सबका कहना है कि यहाँ पे जो भी होगा अपॉलिटिकल होना चाहिए। अगर इस लेवल तक अगर ये पॉलिटिकल विषय है या पॉलिटिकल कॉन्स्पिरेसी है, और इस घर तक अगर ये पॉलिटिक्स लाया जा रहा है, तो ये पॉलिटिक्स के लिए और फ्यूचर के लिए बहुत ही डेंजरस चीज़ है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।